सलग 14 वर्षापासून सुरू असलेली निर्माल्य व्यवस्थापनाची परंपरा यंदाही समर्थ भारती व्यासपीठ यांनी रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी व ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने गणेशोत्सवामध्ये 32 टन निर्माल्य संकलित करीत याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून खतनिर्मिती केली आहे। सण उत्सव पर्यावरणस्नेही व्हावेत यासाठी समर्थ भारती व्यासपीठ गेल्या 14 वर्षापासून हर बार इको त्योहार ही मोहीम राबवित असतात। गणेशोत्सव व नवरात्र उत्सवामध्ये निर्माल्य संकलित करून त्यापासून खत निर्मिती केली जाते। तयार झालेले खत ठाणे महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये वापरलं जातं। गेल्या 14 वर्षाच्या प्रयत्नामुळे सजावटीतील प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापराविरोधात व्यापक जनजागृती केल्यामुळे यंदा त्याचा वापर 95% कमी झाला आहे। सोबतच शाडू मातीच्या मूर्ती वापरणे, मूर्तीचा आकार लहान ठेवणे, घरच्या घरी, सोसायटीत अथवा कृत्रिम तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जित करणे यासाठी जनजागृती करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या संयोगाने संस्था कार्य करत आहे। मासुंदा, ठाणे पूर्व, रेतीबंदर, रायलादेवी येथील गणेश विसर्जन घाटावरती निर्माल्य संकलित मोहीम राबवण्यात आली। जवळपास 32 टन निर्माल्य यावेळी संकलित करण्यात आलेलं आहे।